नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल आपण ऐकलं की नारद मुनी द्वारकेत येऊन म्हणाले, का तुमच्या मुलांची काही गंटी वगैरे आहे का नाही, घरात कोण मुलगा नाही आहे, समजलं का नाही. हे ऐकून कृष्णपत्न्यांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा अनिरुद्ध नसल्याचं त्यांना कळलं. नारदांच्याकडनं बाणासुरानं अनिरुद्धला कैदेत ठेवल्याचं समजतात श्रीकृष्णांनाच आपलं दैवत मानणाऱ्या यादवांनी शोणितपुरावर चढाई केली. कृष्ण आणि बलराम यांच्याबरोबर अनेक यादव श्रेष्ठांनी 12 औक्षहिणी सेनेचा बाणासुराच्या राजधानीला चारी बाजूनी वेढा घातला. यादव सेना शोणितपुरातली बुरुज, गोपुर, तट यांची तोडफोड करू लागली. हे पाहून संतापानं बाणासूर 12 औक्षणी सेना घेऊन नगराच्या बाहेर पडला. बाणासुराच्या बाजूनं भगवान शंकर नंदीवर स्वार होऊन आपले पुत्र आणि गणांच्यासह रामकृष्णांशी युद्ध करायला आले. परीक्षिता, ते युद्ध इतकं अद्भुत आणि घनघोर झालं की ते पाहून अंगावर रोमांच उठत. भगवान श्रीकृष्णाशी शंकरांचं आणि प्रद्युम्नशी कार्तिकेयाचं युद्ध झालं. बलरामाचं कुभांडशी आणि बाणासुराच्या पुत्राला सांब जाऊन भिडला आणि बाणासुराला सात्यकी जाऊन भिडला. श्रीकृष्णाने आपण सोडलेल्या बाणांनी शंकराचे सेवक असलेले भूत, प्रेत, प्रमथ, गुह्यक, डाकिनी, धातुयान, वेताल, विनायक, प्रेतगण, मातृगण, पिशाच, कुष्मांड आणि ब्रह्मराक्षस यांना मारून पळवून लावलं. तेव्हा पिनाकपाणी शंकराने सारंगधारी श्रीकृष्णावर निरनिराळ्या प्रकारची अस्त्र फेकली, पण श्रीकृष्णाने कोणत्याही प्रकारे विचलित न होता त्यांना आपल्या विरोधी अस्त्राने शांत केलं. श्रीकृष्णाने ब्रह्मास्त्राच्या शांतीसाठी ब्रह्मास्त्राचा, वायव्यास्त्राच्यासाठी पार्वतास्त्राचा, आग्नेयास्त्रासाठी पर्जन्यास्त्राचा आणि पाशुपतास्त्रासाठी नारायणास्त्राचा प्रयोग केला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने जृंभणास्त्रानं महादेवांना मोहित केलं. त्यामुळं महादेव युद्ध सोडून जांभयाच देऊ लागले. तेव्हा श्रीकृष्ण तलवार, गदा आणि बाणांनी बाणासुराच्या सेनेचा संहार करू लागले. इकडं प्रद्युम्ननं बाणांच्या वर्षावानं कार्तिकेयाला घायाळ केलं. त्याच्या अंगातनं रक्ताचे पाट व्हायला लागले. तेव्हा तो मयुरावर बसून निघून गेला. बलरामाने आपल्या मुसळाच्या प्रहाराने कुभांड आणि कुंभकर्णाला घायाळ केलं. ते कोसळले. अशा प्रकारे सेनापतींची वाताहत झालेली पाहून त्यांची सेना इकडं तिकडं पळू लागली. बाणासुरानं बघितलं आपली सेना पळून चालली आहे. त्याला अत्यंत क्रोध आला आणि त्यांनी सात्यकीला सोडलं आणि तो स्वतः श्रीकृष्णांच्यावरच धावला. रणोन्मत्त बाणासुरानं आपल्या 1000 हातांनी एकाच वेळी 500 धनुष्यांच्या दोऱ्या खेचून प्रत्येकातून 2-2 बाण सोडले. परंतु भगवान श्रीकृष्णाने एकाच वेळी त्याची सर्व धनुष्ये तोडून टाकली. त्याचे सारथी, रथ, घोड्यांना ठार मारलं आणि जयशंख ध्वनी केला. कोटरा नावाची बाणासुराची एक धर्ममाता होती. आपल्या पुत्राच्या प्राणरक्षणासाठी आपले केस मोकळे सोडून नग्नावस्थेत ती भगवान श्रीकृष्णांच्या पुढे येऊन उभी राहिली. तिच्यावर आपली दृष्टी पडू नये म्हणून श्रीकृष्णाने आपलं तोंड दुसरीकडे फिरवलं. तोपर्यंत बाणासुराची धनुष्य आणि रथ मोडल्यामुळं तो आपल्या नगराकडे परतला. इकडं शंकरांचे भूतगण जेव्हा इकडं तिकडं विखुरले गेले तेव्हा 3 मस्तके आणि 3 पायांचा ज्वर जणू 10 दिशा जाळत श्रीकृष्णांच्यावर धावला. ज्वर आपल्याकडे येतो हे पाहून भगवान श्रीकृष्णाने आपला ज्वर सोडला. आता वैष्णव आणि माहेश्वर हे दोन्ही ज्वर आपापसात लढू लागले. तेव्हा वैष्णव ज्वराच्या तेजानं माहेश्वर ज्वर हवालदिल होऊन उरडू लागला आणि तो भयभीत झाला. जेव्हा त्याला कुठेही आसरा मिळाला नाही तेव्हा आपलं रक्षण व्हावं म्हणून अत्यंत नम्रतेनं हात जोडून तो श्रीकृष्णांना प्रार्थना करून म्हणाला, हे प्रभू, आपली शक्ती अनंत आहे, मी आपल्याला शरण आलो आहे. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सोडून दिलं. तोपर्यंत बाणासूर रथावर स्वार होऊन श्रीकृष्णांशी युद्ध करायला पुन्हा आला. परीक्षिता, बाणासुरानं आपल्या 1000 हातामध्ये निरनिराळ्या प्रकारची शस्त्र घेतली होती आणि आता तो अत्यंत क्रोधानं चक्रपाणी भगवंतांच्यावर बाणांचा वर्षाव करायला लागला.
श्रीकृष्णाने एकसारखी अस्त्रे फेकणाऱ्या बाणासुराचे हात तीक्ष्ण धारेच्या चक्रानं झाडाच्या फांद्या तोडाव्यात तसे तोडून टाकले. बाणासुराचे हात तोडले जात असताना भक्तवत्सल भगवान शंकर चक्रधारी भगवान श्रीकृष्णांच्या जवळ येऊन त्यांची स्तुती करायला लागले आणि म्हणाले, हे देवा, हा बाणासूर माझा परमप्रिय कृपेला पात्र झालेला सेवक आहे. मी याला अभय दिलेलं आहे. प्रभो, याचे पणजोबा प्रल्हाद याच्यावर आपली जशी कृपा आहे तशीच कृपा याच्यावरही असावी. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, भगवान, आपण आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला प्रिय असणारच मी करेन. याच्यासाठी आपण पूर्वी जे ठरवलं होतं त्याला अनुसरूनच मी याचे हात तोडले आहेत. बाणासूर बलीचा पुत्र आहे म्हणून मी याचा वध करू शकत नाही, कारण मी प्रल्हादाला वर दिला आहे की तुझ्या वंशातील कोणाचाही मी वध करणार नाही. याचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी याचे हात तोडले आहेत. तसंच जी सेना पृथ्वीला भार झाली होती तिचा मी संहार केलेला आहे. याचे 4 हात अजून शिल्लक आहेत. ते अजर आणि अमर होतील. आपल्या पार्षदांमध्ये हा प्रमुख असेल. आता याला कोणापासूनही कोणत्याही प्रकारची भीती नाही. अशा प्रकारे श्रीकृष्णांच्याकडनं अभय मिळाल्यावर बाणासुरानं श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि आपली कन्या उषा हिच्यासह अनिरुद्धाला रथात बसून भगवंतांच्याकडं घेऊन आला. त्यानंतर श्रीकृष्णाने महादेवांच्या संमतीनं अनिरुद्ध आणि उषा यांना पुढे करून एक औक्षहिणी सेनेसह द्वारकेकडं प्रस्थान केलं. परीक्षिता, जो कोणी श्री शंकरांच्या बरोबर श्रीकृष्णांचं युद्ध आणि त्यांचा विजय या कथेचं प्रातःकाळी उठल्यावर स्मरण करतो त्याचा कधीही पराजय होत नाही. श्रीशुक म्हणतात, परीक्षिता, एके दिवशी साम, प्रद्युम्न, चारुभानू, गद इत्यादी वधुवंशी राजकुमार फिरण्यासाठी उपवनात गेले. तिथं पुष्कळ वेळपर्यंत खेळल्यानं त्यांना तहान लागली तेव्हा ते एका विहिरीपाशी आले. पण त्या विहिरीत पाणी नव्हतं, तर एक विचित्र प्राणी त्यांना दिसला आणि तो प्राणी म्हणजे पर्वताच्या आकाराचा एक सरडा होता आणि त्याला पाहून सर्वजण अत्यंत आश्चर्यचकित झालं. त्या सरड्याची त्यांना दया आली आणि सर्वांनी त्याला बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला. खूप प्रयत्न करून सुद्धा मुलांना ती गोष्ट जमली नाही. म्हणून त्याने ही गोष्ट श्रीकृष्णांना सांगितली. तेव्हा जगाचे जीवनदाते कमलनयन भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीपाशी आले आणि त्या सरड्याला पाहून त्याने आपल्या डाव्या हातानं सहजपणे त्याला बाहेरही काढलं. श्रीकृष्णांच्या करकमलांचा स्पर्श होताच सरड्याचं रूप टाकून तो एका स्वर्गीय देवतेच्या रूपात प्रकट झाला. आता त्याच्या शरीराचा रंग तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकू लागला. अनेक त्याच्या शरीरावर अद्भुत वस्त्रे, अलंकार आणि फुलांचे हार दिसायला लागले. या दिव्य पुरुषाला सरड्याची योनी का प्राप्त झाली हे श्रीकृष्णांना माहीत होतं. तरी सुद्धा ते आपल्या मुलांना समजावं म्हणून त्या सरड्याला विचारतात, हे महाभागा, तू कोण आहेस? तू सरडा का झाला होतास? कृपया आम्हाला सांग. हे ऐकून त्या दिव्य पुरुषानं भगवंतांना वंदन केलं आणि सांगितलं, हे प्रभो, मी इक्ष्वाकू पुत्र नृगराजा आहे. पृथ्वीवर जितके धुळीचे कण आहेत किंवा आकाशात जेवढे तारे आहेत तितक्या गायी मी आतापर्यंत दान केले आहेत. एकदा मी ब्राह्मणाला दान दिलेली गाय पुन्हा माझ्या गायीमध्ये आली आणि मी न कळत ती गाय दुसऱ्याला दान दिली. एकच गाय दोनदा दान देण्याची चूक माझ्याकडनं नकळत घडली. त्यामुळं दोन्ही ब्राह्मण माझ्यावर चिडले आणि तिथनं निघून गेले. त्यानंतर माझं आयुष्य संपल्यावर यमराजाने विचारलं की प्रथम पाप भोगणार का पुण्य? तेव्हा मी प्रथम पाप भोगायचं आहे असं सांगताच मी या सरड्याच्या योनीत आलो. परंतु आपल्या कृपापूर्वक अनुग्रहामुळं मी आता मुक्त झालो आहे. आता मला देवलोकी जाण्याची आज्ञा द्यावी आणि मी जेथे असेन तिथं माझं चित्त आपल्या चरणाजवळ राहील असा आपण अनुग्रह करावा. भगवंतांच्या संमतीनं नृगराजा देवलोकी गेला. सर्व मुलं हे पाहून खूप आश्चर्यचकित झाली.
तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या मुलांना तसंच प्रजाजनांना सांगितलं की सज्जनांचं धन संपत्ती कधीही हिरावून घेऊ नये. जो कोणी सज्जनांचं धन हिरावून घेतो तो विष्ठेतील किडा होतो. जे लोक सज्जनांच्या धनाची इच्छा करतात ते या जन्मी अल्पायुषी पराभूत होतात. जर सज्जनांच्या संमतीशिवाय त्यांचं धन उपभोगलं तर त्यांच्या 3 पिढ्यांचा नाश होतो. बळजबरीने त्याचा उपभोग घेतला तर भोगणाऱ्याच्या पूर्वजांच्या 10 पिढ्या आणि भविष्यातल्या 10 पिढ्या नष्ट होतात. म्हणून सज्जनांनी जरी अपराध केला तरी त्यांचा द्वेष करू नका, त्यांना नमस्कारच करा. तसं न केल्यानं त्यांना मी शिक्षा करेन. अशा प्रकारे पुढील अनर्थ टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने सर्वांना सांगितलं आणि सावध केलं की कधीही सज्जनांना वंदनच करावे. कधीही ऋषींची, मुनींची, संन्यासांची चेष्टा करू नका, सज्जनांची चेष्टा करू नका. असा उपदेश श्रीकृष्णाने आपल्या मुलांना केला, पण मुलांनी त्यापासून काही धडा घेतला नाही. शुकमुनी सांगतात, परीक्षिता, बलरामांना व्रजातील स्वजनांना भेटण्याची अत्यंत उत्कंठा लागली म्हणून ते रथावर स्वार होऊन गोकुळात गेले. इकडं गोप आणि गोपी सुद्धा त्यांना भेटण्यासाठी पुष्कळ दिवसांच्या पासून उत्सुक होत्या. बलरामांना पाहून सर्वांनी त्यांना आलिंगन दिलं. बलरामाने माता पित्यांना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर बलराम दादा सगळ्या गोपाळांच्यात जाऊन त्यांना भेटले. कुणाला हस्तोलंदन केलं, कुणाला हसवलं, कुणाशी गप्पा मारल्या, कुणाबरोबर भोजन केलं. अनेक बलरामाने जेव्हा त्यांच्या संबंधी आणि त्यांच्या घरच्यांच्या संबंधी विचारपूस केली तेव्हा सर्वांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी विचारलं, बलरामा, आमचे सर्व बांधव खुशाल आहेत ना? आता तुम्ही बायका मुलांच्या बरोबर राहत असता तर आमची तुम्हाला कधी आठवण येते का हो? बलरामांच्या दर्शनानं खुश झालेल्या गोपीने हसून विचारलं, बलरामा, शहरी स्त्रियांचे प्राणवल्लभ श्रीकृष्ण खुशाल आहेत ना? आपल्या माता पित्यांची, बांधवांची, आमची कधी त्याला आठवण येते का रे? आम्ही केलेल्या सेवेची पराक्रमी श्रीकृष्णांना कधीतरी आठवण येते का? गोपी आता भगवान श्रीकृष्णांचं हसणं, बोलणं, पाहणं, चालणं इत्यादी गोष्टी आठवून रडायला लागल्या. निरनिराळ्या प्रकारे समजूत काढण्यात निपुण असलेल्या बलरामाने श्रीकृष्णांचा संदेश सांगून गोपींचं सांत्वन केलं. रात्रीच्या वेळी गोपींच्या बरोबर यमुनाकाठी विहार करण्याकरता बलरामदादा आले. वरुणदेवाने आपली कन्या वारुणी देवीला तिथं पाठवलं होतं. ती एका झाडाच्या खोडातून वाहत बाहेर पडून आपल्या सुगंधाने सगळं वन सुगंधित करत होते. गोपी त्यावेळी बलरामांच्या चारही बाजूनी राहून त्यांच्या चरित्राचं गायन करीत होत्या आणि ते धुंद होऊन वनामध्ये विहार करीत होते. जलक्रीडा करण्यासाठी सर्वशक्तिमान बलरामाने यमुना नदीला जवळ बोलवलं. हे यावेळी वारुणीच्या नशेत आहेत असं पाहून यमुना नदी जवळ आली नाही. तेव्हा तिनं आपलं म्हणणं ऐकलं नाही म्हणून बलरामाने क्रोधानं आपल्या नांगराच्या टोकानं तिला खेचून घेतलं आणि म्हणाले, हे पापिणी, मी बोलावून सुद्धा तू माझा अपमान करून इकडे आली नाहीस. आता मी नांगराच्या टोकानं स्वतःच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या तुझे शेकडो तुकडे तुकडे करतो. हे ऐकून यमुना भयभीत झाली आणि बलरामांना शरण गेली. यमुना म्हणाली, हे भक्तवत्सल भगवान, आपलं खरं स्वरूप न जाणल्या कारणानंच माझ्याकडून हा अपराध घडला. मी आपल्याला शरण आले आहे, कृपया मला सोडून द्यावं. बलरामाने यमुनेला क्षमा केली आणि गोपींच्या बरोबर जलक्रीडा केली. रामदादा यमुना नदीच्या बाहेर आले तेव्हा लक्ष्मीने त्यांना निळी वस्त्रे, बहुमोल अलंकार आणि सोन्याचा सुंदर हार दिला. बलरामाने निळी वस्त्रे परिधान केली, सोन्याचा हार गळ्यात घातला, अंगाला चंदन लावून आणि सुंदर अलंकाराने विभूषित होऊन ते ऐरावतासारखे शोभू लागले. परीक्षिता, अजूनही बलरामाने ओढून आणलेल्या मार्गानंच यमुना नदी वाहत आहे. त्यामुळे जणू अनंत शक्ती भगवान बलरामांच्या यशाचं ती गायन करीत आहे असं वाटतं.
व्रजवासी गोपींच्या माधुर्यानं बलरामांचं चित्त अशा प्रकारे मुग्ध झालं होतं की व्रजात विहार करताना पुष्कळ रात्री एकच रात्र असल्यासारख्या त्यांना वाटल्या. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान